वळूया पुढच्या बातमीकडे। बातमी आहे साताऱ्यातली एक धक्कादायक। साताऱ्याच्या सासपडे गावात 4 दिवसांपूर्वी 13 वर्षीय मुलीची हत्या करण्यात आली होती। अतिप्रसंगाला विरोध केल्यानं मुलीचं डोकं जात्यावर आपटून निर्दयी पद्धतीनं तिची हत्या केली। ही धक्कादायक घटना गावकऱ्यांना कळताच ग्रामस्थांनी मृतदेह ताब्यात घ्यायला नकार दिला होता। मात्र पोलिसांच्या मध्यस्थीनंतर पीडितेवर अंत्यसंस्कार करण्यात आले। मात्र संतप्त गावकऱ्यांनी आरोपीच्या घरावर दगडफेक केली। या घटनेच्या निषेधार्थ गावातून कॅन्डल मार्च काढण्यात आला। एवढीच मागणी आहे की पीडित कुटुंबाला न्याय मिळावा आणि ही केस फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून आरोपीला फाशीची शिक्षा मिळावी। 1.5 वर्षापूर्वी जी घटना घडली त्या घटनेत पण याच आरोपीचा हात आहे असं पीडित कुटुंबानेही मागच्या वेळी पण सांगितलेलं होतं, तरी पण त्या केसची चौकशी झाली नाही। त्याच्यावर जर कारवाई नाही, वेळेत जर नाही झाली तर बाकीच्या आमच्या मुलीबाळींचं संरक्षण कसं होणार? किंवा आता आज मुली शाळेत जाते, दुपारी कुणी नसतं रस्त्याला। आमचे खेडेगाव आहे, ही काही सिटी नाही, सगळं सतत लोक आहेत, सीसीटीव्ही गावात नाहीत। एखाद्या मुलीला अचानक असा जर काय प्रकार घडला तर त्याला काय जबाबदारी? त्यामुळं प्रशासनाला आमची विनंती आहे की या आरोपीला, पकडलेल्या आरोपीने गुन्हा सिद्ध करून एक केस फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून त्याला जास्तीत जास्त कडक फाशीची शिक्षाच करण्यात यावी।